Enough said. Breaking in the rhythm, what you're feeling is the vibe. About to make a dream and wanna race it to the tribe. Enough said, it's in, so I joined the tribe. Enough said. Never see me cause I'm racing against the time. Wanna hear you scream. It's my ride. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात खरी शिवसेना कोणाची याचा फैसला होणार असा दावा दोनही बाजूंनी केला जात होता आणि त्यानुसार आता आलेल्या निकालांमधून शिवसेना कोणाची याचं उत्तर मिळालंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. विधानसभा निवडणुकीत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना हे 51 मतदारसंघात आमने सामने होते. 51 पैकी केवळ 14 मतदारसंघात उद्धव सेनेला यश मिळालंय तर शिंदे सेनेचे 36 मतदारसंघात उमेदवार विजयी झालेत. तर एका मतदारसंघात 2 सेनेच्या लढतीत शेकापनं बाजी मारली आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे लढाईत उद्धव सेनेच्या 6 विद्यमान आमदारांचा पराभव झालाय. या पराभूत आमदारांमध्ये रमेश कोरगावकर भांडूप पश्चिम, ऋतुजा लटके अंधेरी पूर्व, प्रकाश फातर्पेकर, राजन साळवी राजापूर, वैभव नाईक कुडाळ, शंकरराव गडाख नेवासा, शिंदे सेनेच्या 4 विद्यमान आमदारांना पराभवाचा फटका बसलाय. या निकालामुळे एकनाथ शिंदेंचे मनोबल वाढलंय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत होते. विधानसभेच्या निकालानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खरे वारसदार आपणच यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया या निकालावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे. याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही लोकांच्या, बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो, शासन आपल्या दारी घेऊन गेलो आणि म्हणूनच आज बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं 2019ला मोदी साहेबांच्या आशीर्वादाने. आणि 2019ला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते सरकार स्थापन झालं नाही. ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे, लोक ते विसरलेले नाहीत. आणि म्हणून या निवडणुकीत देखील कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे, तुमचा राष्ट्रवादी घड्याळ, आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं. आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं आणि लोकांनी ते ठरवलं. त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या. आणि मला समाधान आहे की 2019ला 56 जागा आल्या होत्या आणि त्या 56 मला वाटतं आताही 56 जागा आल्या, अजून चालू आहे. दुसरीकडे उद्धव सेनेच्या संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय. देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता, आमदार अपात्रतेच्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेलात? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? सरकारवरती का ओझं म्हणून तुम्ही जनतेच्या पैशाचा तुम्ही चुराडा करताय? धनंजय चंद्रचूड माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक याच्यावर निर्णय देऊ शकले नाहीत. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. जनतेच्या न्यायालयातील निकालही विकत घेतला गेला असा आरोप संजय राऊत करतायत आणि त्यामुळेच शिवसेना कुणाची याचा निकाल मान्य नसल्याचं ते एक प्रकारे सूचित करतायत का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.